आणि शेजारी हे श्रीराम मंदिर आहे। अशा प्रकारे घर आणि मंदिर। बाबाजींनी खूप सुंदर सेवा दिली। नर्मदे हर या सातधारा क्षेत्रावरच पाठीमागे आश्रम आहे। त्या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी घेऊन आता ठीक 1:45 वाजता आम्ही इथून निघालो। तर समोरच इथं मैयाचं सातधारा दर्शन आहे आणि म्हणून या क्षेत्राला सप्तधारा क्षेत्र किंवा सातधारा क्षेत्र असं म्हटलं जातं। फारच निसर्गरम्य आणि प्रशस्त मैयाचं पात्र आहे। सुंदर या ठिकाणी वातावरण आहे आणि सकाळपासून बदली कमी झाल्यामुळे आता अगदी रम्य सूर्यप्रकाश या ठिकाणी दिसतोय आणि सुंदर वातावरण आहे। नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरी हर पार्वती हर 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 महादेव। नर्मदे हर होलीपुराच्या दिशेने चालत असताना असा थोडा कच्चा उतार मार्ग आहे आणि फार निसरडी वाट आहे काळ्या मातीचं। शेत होतं, त्या शेतातून चालत आता हे या ठिकाणी एक छोटासा पूल आहे बनवलेला। मैयाच्या जलामध्ये संगम होणारी ही नदी, तिला या पुलावरून पार करून पुढे जायचं आहे। नर्मदे हर वाट थोडी कठीणच आहे कारण पाईपान लाकडाच्या टेम्प्यांमध्ये थोडं अंतर जास्त कमी कुठं आहे। साचलेलं पाणी आहे सगळं। नर्मदे हर नर्मदे हर। आता आम्ही आहोत नगर परिषद बुधनी येथील सांस्कृतिक भवनमध्ये। या ठिकाणी सप्तऋषी आश्रम बुधनी यांच्या वतीने परिक्रमावासींना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि सप्तऋषी आश्रम ही सर्व व्यवस्था या ठिकाणी पाहत आहे आणि नगर परिषदेचं भवन आहे। या भवनमध्ये आम्हाला रात्री विश्रामाची व्यवस्था मिळाली। फार मोठं भवन आहे आणि भरपूर परिक्रमावासी इथे येतात आणि रात्री विश्राम करतात। नर्मदे हर मात गंगे हर।